मोबाईलनं घेतला बाप लेकाचा जीव। वह्या पुस्तकांचं कारण बाप लेकाचं मरण। खचलेल्या बापाची करुण कहाणी। हा आहे 17 वर्षांचा ओमकार पैलवार, अभ्यासात हुशार। तो नांदेडच्या उदगीरमध्ये 11वीत शिक्षण घेत होता। त्यानं वह्या पुस्तक आणि अभ्यासासाठी मोबाईल घेण्याची मागणी आपल्या बापाकडे केली। मात्र अल्पभूधारक असलेले राजेंद्र पैलवार मुलाचा हट्ट पुरवू शकले नाहीत। त्यामुळे नाराज झालेल्या ओमकारनं शेतात जाऊन गळफास घेत जीवनयात्रा संपवली। मात्र हा घटनाक्रम इथंच थांबला नाही, तर ओमकार पैलवारचे वडील राजेंद्र पैलवार मुलाचा शोध घेण्यासाठी शेतात गेले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। झाडाला लटकत असलेला मुलाचा मृतदेह खाली उतरवून त्याच दोरखंडानं राजेंद्र पैलवार यांनी गळफास घेत मृत्यूला कवटाळलं। त्यामुळे नांदेड जिल्हा हादरून गेलाय। मात्र बाप लेकाच्या आत्महत्येआधी नेमकं काय घडलं पाहूयात। ओमकार उदगीरमध्ये इयत्ता 11वीत शिक्षण घेत होता। सुट्टीनिमित्त ओमकार घरी आला होता। ओमकारनं आपल्या वडिलांकडे वह्या पुस्तक आणि मोबाईलसाठी हट्ट धरला। नापिकीमुळे हैराण झालेल्या राजेंद्र पैलवार यांनी मुलाची समजूत काढली। मात्र हट्ट पुरवला न गेल्यानं मुलानं थेट शेतात जाऊन गळफास घेतला। मुलाचा मृतदेह पाहून त्याच दोरखंडानं बापानं ही जीवनयात्रा संपवली। राजेंद्र पैलवार हे अल्पभूधारक शेतकरी मुलाच्या शिक्षणासाठी जीव तोडून मेहनत करायचे। मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला। मात्र जुळवाजुळव न झाल्यानं आधी लेकानं आणि मुलाची इच्छा पुरवता न आल्यानं नंतर बापानं ही आत्महत्या केली। आजच जातो, आजच पाहिजे, मग आज नाहीत बघूत बाबा, थांब 2 दिवस थांब, खडं झाल्यापर्यंत देतो। तरी पण पैसे जायची काही जुगाड जुळली नाही। पोरगं शेताला गेलं, शेतात जाऊन फाशी घेतलं। वडील राजेंद्र यांनी सुद्धा पाहण्यासाठी शोधाशोध घेत पाहण्यासाठी गेला। पाहून मुलाची दोरी सोडून आपण स्वतःहून सुद्धा फाशी घेतला। नांदेडच्या बिलोलीतील मिनकीत बाप लेकाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे हा मुद्दा संपूनही जाईल। मात्र नापिकी, शेतकरी आणि त्यांच्या मुलांची नैराश्यता यातून आत्महत्यासारखे टोकाचे निर्णय घेऊ नये यासाठी समुपदेशन करण्याची गरज आहे। संजय सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नांदेड।